नमस्कार मित्रांनो, कशा आहात? न्यूज प्लसच्या विदेशवारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अर्थात मी आहे जिनेवामध्ये। मी आलो इथं एका छोट्याशा बागेमध्ये। मी जिथं राहतोय तिथून एक 200-300 मीटरच्या अंतरावर ही बाग आहे। म्हटलं जिनेवातली बाग कशी आहे हे पाहावी, यासाठी इथं आलोय। मित्रांनो, बाग तशी मोठी आहे, म्हणजे साधारणतः 4 ते 5 एकरावर ही बाग वसलेली आहे। आणि या बागेचं वैशिष्ट्य असे आहे की या बागेला जवळपास सगळीकडून 4 रोड 5 रोड आहेत आणि प्रत्येकाकडून या ठिकाणी आत येण्यासाठी एंट्री गेट आहे। आणि या बागेचं थोडासा मेंटेनन्स खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात राहणारी सर्व नागरिक आपापल्या लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना घेऊन या ठिकाणी येत असतात आणि याचा सैरसपाटा करत असतात। सहज म्हटलं आपण जाऊन पाहावी बाग कशी आहे। चला आपण मिळून पाहूयात। हा आहे एंट्रन्स आणि इथून आपण आत आल्यानंतर या ठिकाणी असं विस्तीर्ण आणि असं छानपैकी हिरवळ पाहाव्यास मिळते। ही एक छोटीशी लहान मुलांची कलाकृती आहे। हाय, हेलो, या फोटो व्हिडिओ। या ठिकाणी लहान मुलं आपला आनंद घेत आहेत। मित्रांनो, थोडासा या बागेचा फेरफटका आपण मारून आलो आहोत। अशा प्रकारची बाग आपल्या शहरात देखील असावी, आपल्या घराजवळ देखील असावी असं वाटतं। परंतु सोलापूरचा जर विषय घेतला तर सोलापूर महानगरपालिका बागेच्या बाबतीत अत्यंत उदासीन आहे, हे मी सांगण्याची गरज नाही, संपूर्ण सोलापूरकरांना माहीत आहे। गेल्या अनेक वर्षापासून बागा या ओसाड झालेल्या आहेत। कित्येक वेळा बागांचा विषय हा पालिकेच्या सभागृहामध्ये येतो, त्यानंतर उद्यान प्रमुख असतील, महापौर असतील किंवा मग आयुक्त असतील, लवकरात लवकर यात बदल करू असं काहीतरी आश्वासन देत राहतात आणि शेवटी जैसे ती परिस्थिती या ठिकाणी आहे। मला असं म्हणायचं नाही की जिनेवामधली बागा खूप छान आहेत। सोलापूर महानगरपालिकेने जर मनावर आणलं तर या प्रकारची बाग आपल्या ठिकाणी देखील होऊ शकते। कारण सोलापुरात जवळपास 17 ते 18 बागा आहेत, त्यातील 7 ते 8 बागा इतक्याच मोठ्या आहेत, परंतु त्याची डेव्हलपमेंट न झाल्यामुळं हा प्रकार घडतोय। मित्रांनो, सोलापूरच्या बागेविषयी बोलण्यासाठी या ठिकाणी मी आलोय अशातला भाग नाही, किंवा जिनेवाच्या बागेविषयी बोलण्यातला प्रकार आहे अशातला भाग नाही। त्याचं कारण असं आहे की सहज मी जिथं राहतो तिथून मी या ठिकाणी बघितलं, इथे या ठिकाणी एक बाग आहे, तर या बागेचा फेरफटका मारावा या हेतूने आलोय। परंतु एक सोलापूरकर म्हणून खंत वाटते की थोडंसं जरी प्रशासनानं लक्ष घातलं तरी या ठिकाणी आपण जे दृश्य पाहिले आहेत की खूप पालक या ठिकाणी आपल्या लहान लहान पाल्यांना घेऊन येत आहेत, खेळतायत, बागडतायत आणि विविध प्रकारे या ठिकाणी एन्जॉय करतायत। खरं तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील बागा असणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आणि त्या बागा नसल्यामुळंच आज सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात असतील, महानगरपालिकेच्या परिसरात असेल किंवा होम मैदान असेल किंवा तिकडे कंबर तलाव असेल, या ठिकाणी लोक सकाळी फिरायला जातात। अर्थात तिथली परिस्थिती आपल्याला माहिती आहे, सिद्धेश्वर मंदिर जर सोडलं तर बऱ्याच ठिकाणी वेगळा प्रकार आहे। तर या ठिकाणी मी सांगण्याचा एवढाच प्रयत्न केला आहे की जर महापालिकेनं किंवा प्रशासनानं जर मनात आणलं तर आत्ता जी बाग आपण पाहिली तशाच प्रकारची बाग सोलापुरात असेल किंवा सोलापूर, नाशिक, कोल्हापूर जिथं जिथं आहेत
महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतात ते होऊ शकते. फक्त इच्छाशक्ती असणं फार गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. एक छोटीशी सैर होती आणि एक बागेचा छोटासा विषय होता. जिनेवामधली आणखी बरीच अशी स्थळं आहेत जी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.